रोजच्या प्रदूषणयुक्त धकाधकीच्या जीवनाला कंटाळल्यामुळे मला कसं जगावंसं वाटतं हे मी माझ्या एका कवितेमधून व्यक्त केलं आहे. ते तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे सृष्टीचक्र सावरणे. जन्मले असते जर घोर अरण्यात, नसता दवडला वेळ पुस्तकी ज्ञान मिळवण्यात. समजली असती भाषा स्वदेहाची, झाडाझुडपांची, झाले असते मैत्रीण प्राणी मात्रांची. आधुनिकतेच्या नावाखाली जळे जीवनाची होळी, उषक काल होऊ दे नको रात्र काळी. आरण्यातले पावित्र्य जगण्या अहोरात्र, साती जन्माचं संचित मिळण्या व्हावं मी पात्र. गाभा होऊन दगडाचा ध्रुव माझा बर्फाळू दे, गाभा होऊन दगडाचा ध्रुव माझा बर्फाळू दे. सृष्टी चक्र सावरण्या कल्की विश्वात अवतरू दे. अजित विश्वास हा अपराजितेस मिळू दे. जेव्हा एखादी स्त्री कोणतंही नवीन काम करायला घेते तेव्हा तिला बऱ्याचदा विरोध होतो. पर्यावरण स्नेह जपणं आणि तेही एखाद्या स्त्रीने, हे थोडंसं समाजाच्या चौकटी बाहेरचंच असं माझ्या समाजातल्या अनुभवामुळे मला वाटतं. पण मंडळी, एक स्त्रीच या विश्वाचा उद्धार करू शकते हे आपण अनेक युगायुगांमध्ये पाहिलंय. हे मला तुम्हाला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. तर पर्यावरण संवर्धनासाठी स्त्री शक्तीचं सबलीकरण होणं फार गरजेचं आहे आणि आपण सगळे मिळून त्यासाठी प्रयत्न करूयात.